आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने कमी साहित्यात आणि कमी वेळेत बनवणार आहोत हेल्दी पौष्टिक नाश्ता. हा नाश्ता दिसायला जेवढा सुंदर दिसतो तेवढाच खायला पण टेस्टी आणि चटपटीत लागतो. त्यासाठी 1 वाटी रवा घेतलेला आहे. 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी रवा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये 1 चमचा चिली फ्लेक्स घालायचा आहे. पाव चमचा धनिया पावडर आहे, पाव चमचा हळद आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. थोडं थोडं पाणी घालून हे तुम्हाला मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम पाणी घालायचं नाही. आट्यामध्ये कुठेही डिकळ्या होऊन द्यायच्या नाहीत. आपलं बटर जास्त पातळ आणि घट्ट असं मळायचं नाही आहे. हे चांगलं मिक्स करायचं आहे. आता आपण बटर आपलं आसानीने खाली पडेल असं बटर तयार झालेलं आहे. एक कांदा कट करून घेतलेला आहे, टमाटर कट केलेला आहे, गाजर कट करून घेतलेला आहे, धनिया कट करून घेतलेला आहे, 2 हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या आहे. या सगळ्या भाज्या मिक्सर चॉपरमध्ये चॉप करून घ्यायच्या आहेत. चॉपर नसेल तर तुम्हाला बारीक कट करून घ्यायचा आहे. मी गाजर किसून घेतलेला आहे, 1 बटाटा किसून घेतलेला आहे. बटाटा पाण्यामध्येच ठेवलेला आहे किसून. आणि त्याच्यानंतर हे सगळं मिश्रण, हे भाज्या वगैरे सगळं एकसारखं एकजीव त्या बॅटरमध्ये मिक्स करायचे आहे आपल्याला. आपलं बॅटर किती दिसायला सुंदर दिसते, जेवढं दिसायला सुंदर असते तेवढेच खायला पण टेस्टी लागते. डिटेल रेसिपीसाठी माझ्या फोटोच्या खाली त्रिकोणी बटनावरती जाऊन क्लिक करा. आता पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला 1 मोठा चमचा घ्यायचा आहे आणि मोठ्या चमच्याच्या मदतीने आपल्याला हे बॅटर बरोबर मध्य घालायचं आहे. मध्यभागी घालायचं आहे. त्याला गोल गोल थोडासा शेप द्यायचा आहे. अशा प्रकारे आपलं त्यावरती झाकण ठेवायचं आहे. आता आपण पलटी मारून बघणार आहोत. वा, मस्त झालेलं आहे. कलर छान आलेला आहे. आता खालच्या बाजूने पण असं क्रंची भाजून घ्यायचे. दोन्ही बाजूनं मस्त कलर आलेला आहे. तर आपण सारे नाश्ता बनवून घेऊया. अशा प्रकारे आपण सारे नाश्ते बनवून तयार केले